नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आपण सगळ्यांना आवडणारी एक पारंपरिक रेसिपी करणार आहोत. लग्नामुंजीच्या पंक्तीत अगदी हमखास स्थान असणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे अळू, म्हणजेच अळूचं फतफतं किंवा अळूची पातळ भाजी. पावसाळ्यात एकदम छान कोवळा अळू मिळतो. या सीझनमध्ये अशा पद्धतीने अळू करून बघा, घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. चला तर मग लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करू. मी अळूची 7 ते 8 पानं घेतली आहेत. त्या अंदाजाने चणा डाळ आणि शेंगदाणे घेतलेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता. चणा डाळ आणि शेंगदाणे 2 वेळा स्वच्छ धुवून किमान 4 तास भिजवावे. अळू वडी करण्यासाठी जी पानं मिळतात ती पानं जाड आणि त्याचा देठही गडद रंगाचा असतो. भाजीची पानं ही पातळ आणि कोवळी असतात आणि देठही थोडा फिकट रंगाचा असतो. पानं स्वच्छ धुवून घ्यावीत. अळू खाजरा असतो, त्यामुळे चिरण्याआधी हाताला तेल लावून घ्यावे. मी थोडीशी चिंचही लावून घेते. पानाबरोबरच देठही आपण भाजीत घालणार आहोत, तर तो देठ कसा चिरायचा हे आपण बघूया. देठाचे हे असे दोर निघतात, ते सगळे दोर काढून टाकावेत आणि अशा प्रकारे सर्व देठ सोलून घ्यावे. पानाच्या शिरांचे दोर नाही काढले तरी चालतात, कारण ही पानं एकदम छान मऊ असतात आणि कोवळी असतात, त्यामुळे त्याचे दोर नाही काढले तरी ती छान शिजतात. सारख्या आकाराची जी पानं आहेत ती एकावर एक ठेवून चिरून घेऊया. पानं आणि देठ दोन्ही बारीक चिरले की ते छान शिजतात, त्यामुळे तसेच आपण एकदम बारीक चिरून घेऊया. देठ सुद्धा बारीक चिरून घेऊया. चिरलेला अळू थोडंसं पाणी घालून कुकरमधून शिजवून घेऊया. आता पाणी अगदी थोडंच घालावं, कारण अळूचं फतफतं हे सुरबुरीतच असतं, त्यामुळे हवे असल्यास आपण नंतर थोडं पाणी वाढवूया. भिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणेही आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया. एकत्र न करता आपण दोन्ही वेगवेगळं शिजवून घेऊ, म्हणजे आपल्याला अळू व्यवस्थित घाटता येतो. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून आपण हे शिजवून घेऊ. दोन्ही व्यवस्थित शिजलं आहे. आता अळू व्यवस्थित घाटून घेऊया. अळूची पातळ भाजी करण्यासाठी लागणारी पूर्वतयारी झाली आहे. आता बाकीचे साहित्य बघू. जिरं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, गोडा मसाला आणि बेसन. 2 चमचे बेसनात थोडं पाणी घालून पातळ करूया. गुठळ्या होऊ नयेत म्हणून थोडं थोडं पाणी घालावं. हे बेसन शिजलेल्या अळूमध्ये मिक्स करूया. अळूच्या पातळ भाजीत आणि कोणता पदार्थ घातलेला तुम्हाला आवडतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. शिजलेली डाळ आणि शेंगदाणेही त्यातच घालू.
त्यानंतर पुन्हा एकदा थोडं घाटून घेऊ. फोडणीसाठी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून इतके तेल घालूया. तेल तापलं की त्यात जिरं, मोहरी, हिंग आणि हळद प्रत्येकी अर्धा चमचा घालूया. आता या फोडणीत शिजून तयार असलेलं अळू घालूया. कुकरच्या भांड्यात थोडं पाणी घालून त्याला लागलेलं अळू निपटून घेऊया. चार ते 5 चमचे चिंचेचा कोळ घालूया. मीडियम आकाराच्या लिंबा एवढा गूळ घालूया. अळू खाजरा असल्यामुळे त्यात चिंच तर घालायलाच हवी आणि चिंच गुळामुळेच त्याला खरी खूप छान चव येते. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गोडा मसाला घालूया. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावे. चवीनुसार मीठ घालावे. ढवळून एकदा चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. सगळे मिक्स करून घेतले की छान उकळी येऊ द्यावी. उकळी आली आहे. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून चांगलं शिजू देऊया. अळूला चांगली उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम सर्व करूया. पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खायला ही अळूची पातळ भाजी एकदम चविष्ट लागते. अशा प्रकारे केलेलं अळू कोणत्याही मंगल कार्याला आपण देवाला नैवेद्यासाठी करू शकतो, कारण आपण ह्यात कांदा लसूण कशाचाही वापर केलेला नाही. मग मित्रांनो, कशी वाटली आजची रेसिपी? तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.